नमस्कार. हवामानाचा अंदाज व इशारे यात आपले स्वागत आहे. आज दिनांक 26 एप्रिल रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. उद्या दिनांक 27 एप्रिल रोजी संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात महाराष्ट्राच्या भागात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही. त्यानंतर 4 ते 5 दिवसात मात्र कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. 26 ते 27 एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात कमाल तापमान 42 ते 44 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान असण्याची दाट शक्यता आहे. विदर्भात पुढील 24 तासात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही. इशारे. आज दिनांक 26 एप्रिल रोजी अकोला, अमरावती, वर्धा येथे तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, म्हणून त्या ठिकाणी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. आज दिनांक 26 एप्रिल रोजी पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी येथे तुरळक ठिकाणी हवामान उष्ण व दमट हवामान असण्याची शक्यता आहे, म्हणून त्या ठिकाणी आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आज दिनांक 26 एप्रिल रोजी सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणून त्या ठिकाणी आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात चंद्रपूर व नागपूर येथे तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, म्हणून आज तेथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आज दिनांक 26 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग, सातारा व सातारा जिल्ह्याचा घाट विभाग येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्या दिनांक 27 एप्रिल रोजी अकोला, अमरावती व वर्धा येथे तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, म्हणून त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर येथे तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने त्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुणे व परिसरात आजपासून पुढील 2 दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. धन्यवाद.